नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. आपण स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे रिव्ह्यू ऐकत आहोत. आज तर खूप धमाल आणि मस्ती आहेत मित्रांनो. बराचसा एपिसोड, अर्धा एपिसोड यांनी मंगळागौरमध्ये म्हणजे मंगळागौरच्या प्रोग्राममध्ये घालवलेला आहेत. तर मला तरी वाटतं की आपण आपला पूर्ण एपिसोड देऊ शकतोय, पूर्ण रिव्ह्यू देऊ शकतोय. पण बघूयात, जेवढा प्रयत्न होईल तेवढा तर मी करणार आहेत. पण यांच्या धमाल मस्तीमध्ये तुम्हीही सामील व्हा आणि त्यांच्यासोबत तुम्हीही मंगळागौरचे मस्त प्रोग्राम एन्जॉय करा. चला तर मग आपण सुरुवात करूया आजचे धमाकेदार रिव्ह्यू ऐकण्यासाठी, म्हणजे मजेदार रिव्ह्यू ऐकण्यासाठी. कारण आज तर काही ड्रामा वगैरे असा काहीच नाही आहे. आज फक्त मजा आणि मस्तीच असणार आहे. का होतोय ड्रामा हे आपण जेव्हा रिव्ह्यू स्टार्ट करायला सुरुवात करू तेव्हा तर कळेलच. कारण वसू आत्या आणि रम्या ह्या दोघी तर आहेतच ऑलमोस्ट, तर ड्रामा तर करणारच. पण बघूया नंदिनी आणि काव्या ह्या दोघींना काही ड्रामा करू देतात की त्यांचा स्वतःचा ड्रामा होतो. चला तर मग सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला मंगळागौर आवडते की नाही. तर आता सुरुवातीला इथे नंदिनी आणि काव्या दोघेजणे फुगडी खेळत असतात. त्यावर नंदिनी गाणं म्हणते, पहिली पहिली फुगडी मानाची ग मानाची, बहीण माझी गुणाची ग गुणाची. हे गाणं ऐकत ऐकत बाकीच्या ज्या लेडीज असतात त्या सगळ्या टाळ्या वाजवत असतात. आणि हे झाल्यानंतर काव्या गाणं म्हणते, चांदीच्या ताटावर सोन्याचा मोर, माझ्यासोबत फुगडी खेळते चंद्राची कोर, माझ्यासोबत फुगडी खेळते चंद्राची कोर. आणि म्हणते, विष्णूचे अवतार साजी रे दहा, काव्या म्हणते, आम्हा बहिणींची फुगडी बघा. बोलून या दोघी बहिणींची फुगडी होते आणि सर्वजण जोर जोरात टाळ्या वाजवायला लागतात. तुम्हालाही आनंद झाला असेल ना, तर तुम्हीही टाळ्या वाजवा आणि टाळ्या वाजवता वाजवता कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला असेच मजेदार रिव्ह्यू ऐकण्यासाठी आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा. एक बाई येते पुढे आणि म्हणते, आता बहिणी बहिणींची फुगडी झाली, आता जावा जावांनी फुगडी घाला. काव्या म्हणते, जावा जावा. त्यातून परत एक लेडीज म्हणते, अगं तुम्ही जावा जावं तर आहात काव्या. काव्या, तू धाकटी बहीण असली तर ह्या घराची थोरली सून आहेत, आणि नंदिनी, तू जरी मोठी असली तर ह्या घराची धाकटी सून आहेत. विसरलात का तुम्ही दोघी बहिणी? नंदिनी म्हणते, नाही नाही, विसरलो नाही आहोत, लक्षात आहे आमच्या. मी मुद्दाम थोरल्या जाऊबाईंना आठवण करून देत नाहीये, नाहीतर उगाच हष्टपणे वागशील ना माझ्यासोबत. यावर काव्या म्हणते, वा, आता दोन्ही जावांनी फुगडी घालायची. त्यातली एक बाई म्हणते, नंतर सासूबाईंनी दोघी सुनांसोबत फुगडी घालायची आहेत. तुम्ही बहिणी बहिणींची फुगडी बघितली, आता तुम्हाला जावांची फुगडी बघायची. तर मज्जा तर येणारच आहे मित्रांनो. चला बघूया. आपण फुगडी घालायला सुरुवात केली आहेत. अटुष्य पानबाई अटुष्य, थोडे थोडे घालू बाई आपण नटुष्य. बोट तोडे कोणाला, बोट तोडे जावेला, वेला बाई जावेला. पाया फुगड्या कुणाला, पाया फुगड्या नंदेला. हे गाणं म्हणत असताना त्यांची सासूबाई म्हणजेच मानिनी ताई त्यांना जॉईंट होतात आणि तिघे जणी फुगडी घालायला लागतात. अटुष्य पानबाई अटुष्य, बोट तोडे घालू आपण नटुष्य. बेल भोकर कुणाला, बेल भोकर लेकीला बाई लेकीला. चंद्रहार कुणाला, चंद्रहार सासूबाईंना बाई सासूबाईंना. असं बोलून सगळ्याजणी यांच्या तिघींच्या फुगड्या झाल्यानंतर त्या बाकीच्या सर्वजणी फुगड्या खेळत असतात. त्या फुगड्या खेळता खेळता गाणंही म्हणत असतात. आता ते गाणं मी तुम्हाला इथे काही दाखवत नाही. नंतर त्या दोघी फुगडी गाणं म्हणत असतात. सोमू गोमू, सोमू गोमू, सोमू गोमू, सोमू गोमूचा जोडा, सासूबाई सुनेला धाडा. सोमू गोमू, सोमू गोमूचा जोडा, सासूबाई सुनेला धाडा. असं सोमू गोमू आपण जसं ताक विसळतो ना, तसं ह्या दोघी जणी
फुगडी म्हणजे फुगडी नाही आहेत, ती मंगळागौरचे खेळ खेळत असतात आणि जोर जोरात एकमेकींचे हात मागे पुढे करत असतात. आता सगळे काव्या, नंदिनी आणि त्या बाकीच्या 2 बायका आहेत ना, त्याही खाली बसून गोल गोल फिरत असतात. म्हणजे ती फुगडी असते. मला त्याचं नेमकं नाव नाही माहिती, पण ठीक आहे, तुम्ही बघा. ते फुगडी घालत असताना या बाकीच्या बायका गाणं म्हणतात. कपड्यांचं केलं गाठोडं, गाठोडं पडलं हातातून, गळगळ गेलं कपड्यातून दगडातून. कपड्यांचं केलं गाठोडं, गाठोडं पडलं हातातून, गळगळ गेलं दगडातून, गळगळ गेलं दगडातून, गळगळ गेलं दगडातून, गळ गेलं दगडातून. असं बोलून बोलून ही फुगडी, खाली बसलेली फुगडी इथेच संपते आणि आता दुसरे प्रोग्राम चालू होतो. आता दोघींचा परत मंगळागौर चालू होते. दिंड्या पोडगा मोरी, दिंड्याची लांब दोरी, दिंड्या पोडगा मोरी, दिंड्याची लांब दोरी. दिंड कसं मोडू बाई दिंड, दिंड्याची लांब दोरी. देव पावलाय देवबाचा मल्हारी, देव पावलाय देव माझा मल्हारी. देवाची जोडी आता जेजुरी मल्हारी, देव पावलाय देव माझा मल्हारी. दिंड्या मोडगा पोरी, दिंड्याची लांब दोरी. असं गाणं म्हणत जोरात हे गाणं म्हणायला लागतात आणि तसं हे जण मंगळागौर खेळत असतात. लाटणं घेऊन या मंगळागौर खेळतात. लाट्या बाई लाट्या, चंदनच्या लाट्या, माने दिल्या मला सारंगी पेट्या. साज नेसू, लाच्या झाडाखाली महादेवा तू. कृष्ण गुजरी, हरी गुजरी, खुंटीवरचा हात माझा, हार माझा 7 पदरी, खुंटीवरचा हात माझा 7 पदरी. लाट्या बाई लाट्या असं म्हणून हे जोरात लाटण्याने ते खेळ खेळत असतात. आता सूप हातात घेऊन खेळ खेळतात. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. ह्या गावचा त्या गावचा, आळी नाही आला तेनी नाही मला. मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा, शिंपी नाही आणा, चोळी नाही मला. नाचू कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. सूप हवेत उडवून ते सर्वजण ह्या गाण्यावर नाचत असतात. नाच ग घुमा कशी बी नाचू. आता आपल्याला पुढचं गाणं ऐकायचं आहे. तुम्हाला हे गाणे कसे वाटत आहेत हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आता ह्या सर्वजण कळशी घेऊन नाचत असतात. रामा पुगू दे, रमा पावा वाजू दे. ला शंत्रुबा गवर माझी नाचू दे. आगर घुमू दे, रमा पावा वाजू दे. ला शंकरूबा गवर माझी नाचू दे. आता ह्या दोघी बहिणी आणि म्हणजे जावा ह्या बाकीच्या बायका गोल करून उभ्या असतात आणि ह्या दोघी मध्ये असतात. आता ते खुंटन खुर्ची जाशील कैसी ह्या मंगळागौर गाण्यावर सगळेजण नाच करत असतात. दिनी म्हणते आई बोलावते, कर करीते, टन मिरची जाशील कैसी. काव्या म्हणते बहीण बोलावते, कर करीते, टन मिरची जाशील कैसी. खुंटन मिरची जाशील कैसी. ननंद बोलावते बरं करीते, ननंद बोलावते बरं करीते. खुंटन मिरची जाशील कैसी. हे बोलावतात बरं करीतात, हे बोलावतात बरं करीतात. दोघीही अडकल्यात आणि सर्व बायका म्हणतात आता नाव घ्यावं लागेल. काव्य म्हणते हे बघा ना, ऐका ना, प्लीज नाव घ्यायला सांगू नका ना, मला सुचत नाही. बायका म्हणतात नाही नाव तर घ्यावाच लागेल. काव्य म्हणते उगाच नका नाव, शब्दाला शब्द जुळवून काहीतरी. दिनी म्हणते दरवेळेस प्रयत्न फसतात अहो आमचे. त्यातली एक जण म्हणते नाही नसतं कसलं चालेल, नाव घेतलंच पाहिजे. ताई म्हणतात नंदिनी काव्या घ्या बरं नाव, काळजी करू नका, तुम्हाला कोणीच हसणार नाहीयेत. बघा मैत्रिणींनो, माझ्या सुनांना हसू नका बरं का. म्हणतात की नाही हसणार. नंदिनीताई म्हणतात पहिला मान मोठ्या सुनेचा. काव्या म्हणते काकू. काव्या म्हणते बर प्रयत्न करते. माप ओलांडून आले मन तळ्यात मळ्यात. आता शोधते जगात एक ओळखीची खूण. आता शोधते जगात एक ओळखीची खूण, शोधते जगात एक अनोळखी खूण. नाव घेते पार्थ यांचे,
तुम्हा सगळ्यांचा मान राखून. जण वा म्हणून टाळ्या वाजवतात. खरंच खूप सुंदर नाव घेतलंय काव्याने. आता बघू नंदिनी काय नाव घेते ते. नंदिनी म्हणते, सासरे माझे हौशी, सासू माझी प्रेमळ. सासरे आहेत हौशी, सासूबाई आहेत प्रेमळ. त्या हवेलाही येतो सुख दुखाचा दरवळ. हर दिवशी करते मन कोरी कोरी पाटी, हर दिवशी करते मन कोरी कोरी पाटी. आणि चाचपते पुन्हा जुळलेल्या लग्नगाठी. करते नव्याने सुख पेलण्याचा सराव, करते प्रेमाने सुख पेलण्याचा स्वराव. साऱ्यांचा मान राखून करते घेते जन्मेजय यांचा नाव. बाकीच्या बायका म्हणतात, वसू रम्या इतका उशीर. एक बाई म्हणते की आता आलेच आहे तर त्यांना फुगडी खेळू दे. त्यात ज्या 2 लेडीज आलेल्या असतात, हे कोण असतं बरं? पार्थ आणि जिव्हा. आणि हे ज्याच्या जोडीला घेऊन फुगड्या घालत असतात. तर नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा. आणि काव्याला कळतं, बघते ती की नक्की कोण आहे ते. फुगडी खेळता खेळता नंदिनी जिव्हाच्या डोक्यावरचा पदर हे करते आणि म्हणते, ई. सगळ्यांना खूप हसायला येतं, मलाही हसायला येतात. तेवढ्यात मानिनी ताई दोघांच्या मध्ये उभे राहतात आणि दोघांना एक एक फटका देतात आणि म्हणतात, नालायकांनो, तुम्ही दोघं बायकांचा वेश करून आलात, मला लाजा नाही वाटत का? एक जण म्हणते, असे बायकांचे साड्या घालून, बायकांचे वेश करून साड्या घालून नवरे पहिल्यांदा मंगळागौर खेळताना पाहिलेत. जीवा म्हणतो, देशमुखांचं पॅटर्नच वेगळं आहेत. तिने म्हणते, तुम्ही दोघं इथे तर वसू आत्या आणि रम्या कुठे आहेत? त्या रम्या म्हणाले की आम्हाला मंगळागौर खेळण्याचा काडीचाही इंटरेस्ट नाहीये. म्हणतो की त्यांच्या साड्या मग आम्हीच नेसून आलो. पार्थ म्हणतो, अगं अगं आई, ही आमची फॅन्टसी होते. म्हणतो, बायकांच्या कार्यक्रमात जाऊन बायकांचे खेळ खेळण्याची. म्हणतो, आणि ती फॅन्टसी पूर्ण झाली. सोबत फुगडी पण खेळलो. मानिनी ते म्हणतात, माझी पण एक फॅन्टसी आहे, सांगू? जीवा म्हणतो, हो माहितीये, पुढच्या 1 मिनिटात तू आम्हाला दोघांनाही बदडणार आहेत, पण आम्ही हाताला लागू तर ना. असं बोलून सगळेजण त्यांना दोघांना तिथनं हाकलवून लावतात आणि सगळेजण हसायला लागतात. आणि आता त्यातली एक त्यांची मैत्रीण म्हणते की आता सासूसुरांची एक फुगडी होऊन जाऊ द्या. तेव्हाच काव्या म्हणते, चला. आणि त्यांची फुगडी चालू होते आणि तेवढं तिथे गाणं लागतं. आता ते गाणं थोडं वेगळं आहे, मी काय म्हणत नाही ते गाणं, तुम्ही इमॅजिन करा प्लीज. फुगडी गवळण नाचे, ताकातला फुगा गवळणच वाजे, असं काहीसं ते गाणं असतं. आणि त्याच्यावर आता नंदिनी बाजूला होते आणि काव्या आणि मानिनीताई ह्या दोघीजणी फुगडी खेळत असतात आणि नंदिनी त्यांची नजर काढते. तेवढ्यात तिथे रम्या आणि वसुताई दोघीजणी बघत असतात. त्यांचे चेहरे तर पडलेलेच असतात आणि त्या दोघी काव्या आणि मानिनीताईंना बघतात की फुगडी खेळताना. ताई म्हणतात की आता खेळून घ्या फुगडी, पण लवकरच अशी एक गोष्ट शोधून काढेल ना काव्या, तर मानिनी तुझ्यासोबत फुगडी नाही खेळणार, पण तुला धरून घराबाहेर नक्की काढेन. आता इथे हा मंगळागौरचा प्रोग्राम संपलेला असतो. तर मानिनीताई आणि दादा रूममध्ये असतात. विक्रमदादा मानिनीताईंचे पाय चेपत असतात आणि त्या निवांत बसलेल्या असतात. मानिनीताई म्हणतात, पुरे 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 भात झाला आता बस. विक्रमदादा म्हणतात, असू दे ग, इतकी बेभान होऊन मंगळागौर खेळत होते. मानिनीताई म्हणतात, विचारू नका, खरंच आम्ही खूप मज्जा केली. ह्या वेळी सुना होता त्यामुळे तुम्ही माझा उत्साह काही विचारू नका, खरंच आहेत. आणि त्या दोघींनीही खूप मज्जा केली. सगळे खेळ खेळल्या त्या उत्साहाने. ऐकतात आणि म्हणतात, वा वा. मानिनीताई म्हणतात, छान उखाणेही घेतले त्यांनी. तिघींनी एकत्र फुगाड्या घातल्या म्हणजे झालेला सर्व प्रकार मानिनीताई विक्रमदादांना सांगत असतात. आम्हीच कशाला, तुमचे घोडे त्यांनी सुद्धा येऊन फुगड्या घातल्या त्यांच्या बायकांबरोबर. दादा म्हणतात, काय सांगतेस? विक्रमदादा म्हणतात, मंगळागौर फक्त बायकांचेच असतात ना, मग बायकाच खेळतात ना फक्त. मानिनीताई म्हणतात, तुमचे मुलं आहेत ना ती, त्यामुळे लबाडी केली त्यांनी वसुताई आणि रम्याच्या साड्या नेसल्या त्या दोघांनी. असे चेहरे झाकले होते त्यामुळे त्यांना कोणी ओळखू नयेत. विक्रमदादा हसतात आणि म्हणतात, खरंच सांगतेत? मानिनीताई म्हणतात, खरंच. सगळ्या बायकाच हसत होत्या. कमाल केली ह्या मुलांनी. कुठे कधी कसं वागावं याचं भान राहत नाही त्या दोघांना. तुमच्यासारखंच तुमच्यावरच गेलेत या बाबतीत.
विक्रमदादा म्हणतात, नाही नाही नाही, जमलं नसतं म्हणजे सुचलंच नसतं मला हे कधी वगैरे नेसून यायची एवढी हिंमत मी नसतीच केली. विक्रमदादा हसतात आणि म्हणतात, कमाल आहेत कमाल आहेत. मानिनी ताई म्हणतात, कमाल काय त्यात, खरं तर तुम्ही कान खेचायला हवेत दोघांचे. विक्रम म्हणतात, असू दे ग, तर आपल्या बायकांवरती इम्प्रेशन मारावं म्हणून केलं त्या दोघांनी. खरं सांगू का, प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. हे मात्र अगदी खरं बोललेत विक्रमदादा. मी आता तुझे पाय चेपून देण्याचं काम करतोय. आणि ते म्हणतात, अहो पुरे आता, खरंच बाद झालं. विक्रमदादा म्हणतात, असू दे ग, पण थोडे तरी दुखायचे थांबलेत का. निताई म्हणतात, आता स्वतः विक्रम देशमुख पाय चेपून देतायत, विक्रम देशमुख चेपून देतायत, तर दुखायचं थांबणारच ना. दादा, पण काही म्हणू एक मान्य करायला लागेल तुला आता. काय ते. दादा चिडवायचं काम करतात. आमची म्हणू आता म्हातारी झालीस. चिडतात आणि म्हणतात, तुम्ही काय आता तरुण राजविंडे राहिलायत का. जे काय मी आहेच तरुण राजविंडा. आणि काय म्हणतात, बऱ्याच दिवस झालेत वाटतं, चेहरा बघितला नाही आता आरशात. विक्रमदादा म्हणतात, मी आत्ता सुद्धा बघतोच आहे तुझ्या डोळ्यातल्या आरशामध्ये. खरं सांगू का, तुझ्या डोळ्यांच्या आरशामध्ये हा राजबिंडा तरुण कायम राजबिंडा तरुणच राहणार. असं दोघे म्हणून दोघेही खूप हसतात. निनिताई हसतात आणि म्हणतात, तुम्ही खरंच ना, काय बोलाल ते सांगता येत नाही. विक्रमदादा आता त्यांना लाजायला होतात. कसली गोड हसतेस ग माझी म्हणू. काय म्हणतात, गप्प बसा. दादा म्हणतात, आय लाईक दिस. हे जण हसता हसतात. विक्रमदादा अचानक शांत होतात. मानिनीताई म्हणतात, काय झालं. दादा म्हणतात की गेल्या काही दिवसात काही चुका घडल्यात माझ्या हातनं. ते सगळं आठवलं असं भरून झालं ग मला. पण खरंच आहे, मागचे काही दिवस घरामध्ये जे वाद झाले तेव्हा मी इतकं भांडलो तुझ्याशी, नको नको काय ते बोललो, चिडलो तुझ्यावरती. त्यासाठी प्लीज माफ कर मला, प्लीज माफ कर मला. ताई म्हणतात, अहो बास ना आता तो विषय. झालं गेलं सगळं विसरून जाऊयात का आपण. मीही किती बोलले तुम्हाला, मीही चिडलेच होते, वाटेल तसं बोलले, हो की नाही. माझंही चुकलंच. विक्रमदादा म्हणतात, तू बोललीस भांडलीस माझ्याशी, पण योग्य गोष्टींसाठी भांडलीस आणि ठाम राहिलीस तू तुझ्या मनाशी. आणि मीच तर माझ्या रक्ताच्या नात्यांना ओळखायला चुकलो, नाही ओळखू शकलो मी. तुम्हीच काय, या नात्यालाच कोणीच ओळखू शकलं नाही तर काय करणार. मानिनी ताई थोडं इमोशनल होऊन बोलतात. आणि आपली बाकीची नाती आहेत ना हो, ते आहेत, मी आहेत. मी तर जगाच्या अंतापर्यंत तुम्हाला सोडत नाही, कळलं. बघा ना, इतकं काही काही झालं आपल्यात, पण आपण दोघं आहोत ना सोबत. झालं तर रे, डोळे पुसा आता. दादा म्हणतात, आता आपल्याकडे गणपती येणार आहे, गणपती बाप्पाचं स्वागत एकदम जल्लोषात करायचं. दादा म्हणतात, तू अजिबात थकायचं नाहीस, कारण आपला 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाची तयारी, मोदक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मखर, हे सगळं तुलाच करायचं. काळजी नसावी, तुमचे 2 तोडगे आणि सुना आहेत आता. अहो ते बाहेर मखरच करतायत. विक्रमदादा म्हणतात, होय. जरा मखरची तयारी करत असतात. आणि पार्थ म्हणतो, काय जीवाने माझे लहानपणीचे सगळे किस्से सांगितलेत. दादा म्हणतात, अरे नुसते किस्से सांगितले नाहीत तर शेजवान चटणी लावून किस्से सांगितलेत. म्हणते, हो तुझे किस्से सांगितले आणि मी पण ऐकले ते. तू लहानपणी खूप मस्तीखोर होता ना, म्हणून हिलाही सांगितलेत. मग आहे कुठं तो. नंदिनी म्हणते, त्यांच्या हाताने मोदक केलेत ना, त्यांच्या मित्रांना द्यायला गेलेत. बाहेर मित्रांना मोदक वाटतोय आणि घरामध्ये माझी पोलखोल करतोय, त्यांना बघतोच. ती म्हणते, बघणार आहेस नक्की, काय करणार आहेस दादा. पार्थ चिडतो आणि त्याने जे केलं ना तेच करणार मी. काय म्हणतो, आता तू त्याचे किस्से सांगणार, सांग सांग सांग. लाईक दिस. पार्थ म्हणतो, सांगणारच आहेत, सोडतो का. 1 मिनिट, म्हणजे त्यांचे पण असे मजेशीर किस्से आहेत. म्हणतो, किस्स्यांचा स्टॉक आहेत माझ्याकडे, स्टॉक. काका म्हणतात, तू का थांबलाय, कोणासाठी थांबलाय, सांगून टाक. रे इंडियातला टॉप आर्की टीचर आहे तू. पिऊ म्हणते, ते आर्की टीचर नसतं बाबा, आर्किटेक्ट असतं. बाबा मिथून दादा म्हणतात, अरे मी चेक करत होतं की माझ्या मुली इंग्लिश मीडियममध्ये जाऊन काही शिकल्यात की नाही. दादा म्हणतात, अरे साले उसके काले कर दो सबके सामने, उगल दे. म्हणतो, तू शपथ दिली ना काका, मग आता सांगतो, नाही तर सांगितलं नसतं. अर्थ म्हणतो, नंदिनी नीट लक्ष देऊ नाही का, आता दिसतो ना तसा नाहीये साधा. मोदक चोर आहेत, मोदक चोर. मी म्हणते, मोदक चोर. म्हणतो, लहानपणी काय करायचं ना, त्याच्याकडे एक सायकल होती. काय करायचं, त्याच्या सगळ्या मित्रांना ना सायकल चक्कर मारायची लाच द्यायचा. घरी आरतीला घेऊन यायचा. आरती झाली, मोदक घ्यायचे आणि घराच्या बाहेर जायचे.
हा काय करायचा, त्यांच्याकडनं एक मोदक घ्यायचा आणि त्यांना एक राईड द्यायचा, त्यांच्याकडनं एक मोदक घ्यायचा, त्यांना राईड द्यायचा. असे सगळे मोदक तो एकटा फस्त करायचा. म्हणते काय सांगताय पार्थ? म्हणतो खरंच सांगतो. बाबा म्हणायचे मोदक चोरण्यासाठी जेवढे एफर्ट्स घेतो ना तेवढे गणपतीच्या सजावटीसाठी सुद्धा एफर्ट्स घे, म्हणजे बाप्पा आशीर्वाद देईल. मग त्याने मला मदत करायला सुरुवात केली. हळूहळू मला जाणवलं की तो मला मदत कमी आणि पसारा जास्त घालायचा. बाबांना म्हणायचं बाबा तुमच्या पाया पडतो, पण हा काय मला मदतीला नकोय. बाप्पाला सांगेल मला जो आशीर्वाद द्यायचा आहे तो ह्याला द्या, पण हा मला माझ्या शेजारी मदतीला नको. तिने म्हणते हे बरोबर आहे, तर पसारा करण्यात त्यांचा हात कोणीच नाही धरू शकत. पण तो अनुभव आलायत ना. नंदिनी म्हणते हो हो, पण पार्थ जेव्हा मोदक फस्त करायचे, पण मला आईंनी सांगितले का आजींनी त्यांना मोदक कसे करायचे हे शिकवलेत. जे दरोडे करायची पद्धत होती ना त्याची हे आजीला कळले. त्याची हे मोदक करण्यासाठी प्रेम कानाला धरून त्याला किचनमध्ये घेऊन मोदक कसे बनवायचं असं शिकवलं. त्यानंतर याचे दरोडे थांबलेत. ते म्हणते तुमच्याकडे मोदकांसाठी दरोडे पाडायचे, आमच्याकडे गणेशासाठी सजावट कोण छान करतं अशा आमच्या तिघी बहिणींमध्ये स्पर्धा लागायची. दिनी म्हणते कोण जिंकणार? मीच जिंकायचे, कारण त्याच्या मागे पण एक स्टोरी आहेत. पर एक्साइटमेंटमध्ये माझ्या दोन्ही बहिणी तयार व्हायच्या, पण चिकट टेप वापर करण्यात अर्धा तास जायचा त्यांचा. त्यांना कारणं सुचायची कशालाच पाहिजे ना स्पर्धा. काय दोन्ही माझ्या समोर बसायच्यात, मला सल्ले द्यायच्या, रात्रभर माझ्याकडनं सजावट करून द्यायचा. ह्या गप्पा चालूच असतात आणि इथेच हा एपिसोड संपतो मित्रांनो. प्रोमोमध्ये दाखवलेत की नंदिनी गणपती घेऊन येते आणि गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा देते. तिथे एक व्यक्ती येतो आणि जिव्हा आणि नंदिनी त्याच्याकडे बघत असते. इकडं पार्थ आणि पार्थ म्हणतो आपल्याला फोटो काढायचे. काव्या म्हणते मग काढा ना फोटो. तर एक जण म्हणते की पार्थ दादा तुम्हाला भेटायला बघा कोण आलेत. आता हेच कळणं झालं. आता हे आपल्याला उद्याच्या भागात कळेल. बोलता बोलता एपिसोड खूपच मोठा होऊन गेला मित्रांनो, कारण मनोरंजनच एवढं होतं. चला मित्रांनो, कसा वाटला हा एपिसोड नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.